हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट विथ प्रणू चॅनल मध्ये। आज ना बाईट विथ प्रणू मध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे मसुराची डाळ। अगदी सोप्या पद्धतीने ही डाळ आपण बनवणार आहोत। तुरीची डाळ, मुगाची डाळ तुम्ही नेहमीच घरी बनवत असाल, कधीतरी मसुराची डाळ बनवून बघा, अप्रतिम कमाल धमाल अशी लागते। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। मसुराची डाळ बनवण्यासाठी ते सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 वाटीभर इतकी मसुराची डाळ घेतलेली आहे। मस्त अशी ऑरेंज कलरची ही डाळ असते, दिसायलाच ही डाळ ना खूप सुंदर असते, मला खूप आवडते ही डाळ। आता ना स्वच्छ अशी ही डाळ आपण धुवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता ही मसुराची डाळ आपण अगदी मस्त अशी धुवून घेतली आहे। मसुराची डाळ बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण कुकर घेतलेला आहे। आता ना कुकर मध्ये इन्स्टंट अशी ही डाळ आपण बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला तेल लागणार आहे। 2 ते 3 चमचे तेल घेऊयात। तेल ना छान असं गरम झालंय। आता त्याच्यामध्ये आपण ना मोहरी टाकूयात फोडणीला। लाल मिरच्या टाकूयात। लसणीच्या पाकळ्या टाकायच्या, 3-4 लसणीच्या पाकळ्या ठेचून आपण टाकल्यात। थोडीशी कढीपत्त्याची पानं, हिंग टाकायचंय। आता ना थोडासा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घेतलाय आपण, तो यामध्ये टाकूयात। छान असा ना कांदा टोमॅटो आपण तेलावरती परतून घेऊयात। पाव चमचा हळद टाकायचे, चमचाभर लाल तिखट टाकूया, पाव चमचा गरम मसाला, धने पावडर टाकायचे अर्धा चमचा। हे ना सगळं मिक्स करून घेऊयात आपण। आता ही जी भिजवलेली डाळ आहे ना ती आपल्याला यामध्ये टाकायची। आता अर्धा मिनिटासाठी ना ही डाळ आपण छान अशी परतून घेऊयात। आता मसाले ना सगळे छान असे लागले गेले पाहिजे डाळीला। आवश्यकतेप्रमाणे आता पाणी यामध्ये टाकूयात। यामध्ये ना आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। आता ना ह्या डाळीला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला। इथे तुम्ही पाहू शकता डाळीला अगदी मस्त अशी उकळी आलेली आहे। आता ना आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मस्त अशा कुकरला आता 5-6 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात मोठ्या गॅसवरती। इथे ना कुकरला मस्त अशा 5-6 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर हा कुकर आपण उघडला आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त अशी मसुराची डाळ बनवून तयार आहे। थोडीशी ही डाळ आता आपल्याला हटवून घ्यायची आहे। अगदी गरमागरम अशी मसुराची डाळ बनवून तयार आहे। हिला आपण लगेच सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम अशी ही मसुराची डाळ बनलेली आहे। किती छान दिसते दिसायला। आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकूयात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम अशी मसुराची आमटी बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने बनते आणि तितकीच अप्रतिम लागते। मसुराची आमटी आणि भात खायला एवढं अप्रतिम लागतं की कधीतरी आपल्या जिभेला जर चव नसेल तर तुम्ही ही आमटी अवश्य करून बघा। हो, खूप चव येते ह्या आमटीने जिभेला। आणि भाजी नसेल ना तरी चालतं, फक्त पापड लोणचं घेऊन तुम्ही भात आणि आमटी खाऊ शकता। ही खूप कमाल लागते, खूप सोप्या पद्धतीने बनते, खूप झटपट बनते। तुम्ही ना नक्कीच कधीतरी ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।